नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केली आहे. विषय बदलता येणार नाही. विषय बदलण्याचा प्रयत्न केला जातो आहे, पण विषय बदलता येणार नाही. विषय तोच आहे. जंतर मंतरवरील देशभरातील तरुणांचं आंदोलन, नीट परीक्षेमध्ये झालेली पेपरफुटी आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा मागितलेला राजीनामा हा विषय पद्धतशीरपणे बाजूला केला जातो आहे आणि आंदोलकांना हिंसक ठरवलं जात आहे. आंदोलनकर्ते हिंसा करत आहे, आंदोलनकर्ते पोलिसांना जखमी करत आहे, असा खोटा बनाव करून विद्यार्थ्यांवर लाठ्या चालवल्या जात आहे. हे तेच विद्यार्थी आहेत जे स्वतः धर्माने हिंदू आहेत. खरं म्हणजे याच्यामध्ये धर्म आणण्याची गरज नाही, पण भारतीय जनता पक्ष दरवेळी कोणतीही गोष्ट निघाल्यानंतर आधी गोष्ट करतो धर्माची, नंतर गोष्ट करतो देवाची आणि देशाची. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला त्यांना त्यांच्याच भाषेत समजावून सांगावं लागणार आहे की तुम्ही विषय बदलू नका. विषय तोच आहे. नीट पेपर परीक्षेमध्ये झालेली पेपरफुटी, 22 विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि त्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा हे मुलं आंदोलन करते तिथं दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जमलेले आहेत. ते तुम्हाला काही मागण्या करत आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, त्यांच्यावर लाठ्या चालवत आहात. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत, त्यांच्यावर पाणी मारलं जात आहे आणि त्यांच्यावर आत्ता जी माहिती येते आहे काही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्थात याला अधिकृत माहिती अजून न्यूज यात्राच्या हाती आलेली नाही. मात्र आंदोलनकर्ते हिंसा करत आहेत असा बनाव कागदोपत्री खरा करण्यासाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. काही आंदोलनकर्त्यांनी सुद्धा त्याचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे मी आधीपासून सांगतोय की विषय बदलता येणार नाही. विषय हाच आहे की नरेंद्र मोदी हे डरपोक पंतप्रधान आहेत. नरेंद्र मोदी इतका घाबरट पंतप्रधान या देशाने याच्या आधी कधीही बघितलेलं नाही. हे या आंदोलनाने दाखवून दिलेलं आहे. कारण आंदोलनकर्त्याशी चर्चा करायची तुमची हिंमत नाही, आंदोलनकर्ते काय मागणी करतायत हे ऐकून घेण्याची तुमची हिंमत नाही आहे. काल परवापासून जे काही दिल्लीमध्ये घडत आहे ते सगळं जग बघत आहेत आणि भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये या आंदोलनाचे लोण आता पसरत चाललं आहे. इतकं हे लोण पसरलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या घरातले लोकसुद्धा या आंदोलनामध्ये आता रस्त्यावर उतरायला लागलेले आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यांना त्यांची नावं जाहीर करता येत नसली तरी अनेक जण भारतीय जनता पक्षाशी संबंधित, RSSशी संबंधित असलेले लोकसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत आहे आणि त्यामुळं हे आंदोलन पक्षविरहित आहे, राजकारण विरहित आहे. याच्यावर तुम्ही राजकीय पक्षाचा शिक्का लावण्याचा प्रयत्न करत आहात, विरोधी पक्ष आंदोलन हायजॅक करत आहे असं तुम्ही म्हणत आहात. पण मूळ मुद्दा आहे की कॉक्रोच जनता पार्टी हे या आंदोलनाचं सूत्र आहे. कॉक्रोच जनता पार्टीशी तुम्ही चर्चा का करत नाही? कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांना सोडून तुम्ही कोणाचीही दखल घेण्याची गरज नाही. तुम्हाला दखल घ्यायची असेल आंदोलनाची आणि मी जसं आधी उल्लेख केलेला आहे की 22 लाख विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा परीक्षा द्यावी लागली. दुसऱ्यांदा परीक्षा दिल्यानंतर सुद्धा त्या निकालामध्ये सुद्धा प्रचंड गोंधळ झालेला आहे आणि त्या गोंधळानंतरही काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. त्यामुळं 22 विद्यार्थ्यांचा जीव गेलेल्या या देशामध्ये नरेंद्र मोदींना काळजी कुणाची आहे? कोणत्या तुम्ही धर्माची गोष्ट करता तर धर्माच्या आधारे तुम्हाला विचारलं जाते की या 22 विद्यार्थ्यांचा तुम्हाला धर्म दिसत नाही का? विशेषतः आता याच्यामध्ये एक आणखीनही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की अंधभक्त हे इतके म्हणजे बावळटपणा करत आहे की ते आंदोलनकर्त्यांना मारल्यानंतर त्यांना त्याचा आनंद होतो आहे आणि यांना आणखीन मारायला पाहिजे असं ते म्हणतायत. खऱ्या अर्थाने अंधभक्त आणि देशभक्त यांच्यामधला फरक जर का बघायचा असेल तर ते आता दिल्लीमध्ये आपल्याला लक्षात येणार आहे. स्वतःला देशभक्त म्हणून घेणं, दुसऱ्याला देशविरोधी ठरवणं हे आता भारतीय जनता पक्षाच्या हातात राहिलं नाही. हे या आंदोलनाच्या निमित्तानं संपूर्ण देशाला, जगाला आणि इतकंच काय RSSला सुद्धा कळून चुकलेलं आहे. त्यामुळं आता RSSचा नरेंद्र मोदींच्या बाबतीतला स्टँडसुद्धा बदलण्याची दाट शक्यता आहे. मी हे वाक्य पुन्हा एकदा इथं मुद्दाम म्हणतो आहे की RSSचा नरेंद्र मोदींच्या बाबतीतला स्टँड या आंदोलनामुळं बदलला जाऊ शकतो. RSSच्या गोटामध्ये प्रचंड अस्वस्थता या आंदोलनामुळे निर्माण झालेली आहे. ज्या पंतप्रधानाला तुम्ही देव, देश आणि धर्माचं सिम्बॉल म्हणून दाखवत होते, आज तोच पंतप्रधान हिंदू धर्मातल्या अनेक घरामध्ये चेष्टेचा विषय बनलेला आहे, मस्करीचा विषय बनलेला आहे आणि ह्या पंतप्रधाना इतकी बदनामी झालेला पंतप्रधान या देशाने याआधी पाहिलेलं नाही. त्यामुळं RSSला नरेंद्र मोदींना किती दिवस पंतप्रधान पदावर ठेवायचा असा प्रश्न पडलेला आहे. RSSच्या गोटातील ही फार महत्त्वाची बातमी तुम्हाला सांगत आहे. याचा सुरुवातीला इन्कार केला जातो. आम्ही असं जेव्हा बोलतो त्यावेळेस इन्कार केला जातो, लोक ट्रोल करायला पुढे येतात आणि नंतर असंच घडतं हे लक्षात घ्या. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे आंदोलन प्रचंड महागात पडणार आहे. आज तुम्ही लाठ्याकाठ्या मारल्या, मुलं अक्षरशः रडत आहेत, त्यांच्या डोळ्यातून पाणी येत आहेत. या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा हिशोब या सरकारला द्यावा लागणार आहे. आजची ही रडणारी पिढी नाही आहे, ही लढणारी पिढी आहे, लक्षात घ्या. जे लोक जीवाची पर्वा न करता आपल्या घरापासून हजारो किलोमीटर, शेकडो किलोमीटर दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांचा जिगर तुम्ही तपासून बघण्याची ही
वेळ नाही हे लक्षात घ्या. तुम्ही अजूनही तातडीने त्यांच्याशी चर्चा करा. सर्वात महत्त्वाची घटना ही घडलेली आहे की 20 तारखेला हे आंदोलन संपेल असं वाटत होतं, परंतु आता हे आंदोलन पुढं चालणार आहे. सोनम वांगचुक यांनी आता जाहीर केलेलं आहे की ते कुठल्याही परिस्थितीमध्ये उपोषण मागे घेणार नाही. अभिजित दिपके यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्याशी चर्चा केली जात नाही आणि मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार आहोत. दुसऱ्या बाजूने नरेंद्र मोदींचे अंधभक्त जे आहेत ते अजूनही या आंदोलनाला वेगळ्या पद्धतीनं टर्न करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी व्हिडिओची सुरुवात करतानाच मुद्दाम सांगितलं की विषय बदलता येणार नाही. तुम्हाला विषय हाच घ्यावा लागणार आहे की नीटची परीक्षा, नीटच्या परीक्षेमध्ये 22 लाख विद्यार्थ्यांनी डबल परीक्षा दिली, त्यामध्ये 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आणि त्यामुळं शिक्षण मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घ्यावा ही मागणी आहे. या मागणीच्या पलीकडे जर तुमचं काही म्हणणं असेल की याच्यामध्ये राजकीय लोक येत आहेत, अमुक होतं आहे, तमुक होतं आहे, तो नंतरचा मुद्दा आहे. आधी घडलेलं काय आहे की नीटची परीक्षेचे पेपर फुटलेले आहेत. नीटच्या परीक्षेचे पेपर फुटल्यानंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. ही आधी घडलेली घटना आहे आणि त्या घटनेनंतर कॉक्रोच जनता पार्टी नावाचा एक पक्ष जो तरुणांचा बुलंद आवाज म्हणून पुढे आलेला आहे, या पक्षाला अभिजित दिपके नावाचं एक नेतृत्व जरी असलं तरी प्रत्येक मुलगा हा त्याच्या जागेवर त्याचा स्वतंत्रपणे नेतृत्व करत आहे आणि तो लढत आहे. अनेक राज्यातून इथं गर्दी होताना दिसत आहे आणि हे आंदोलन पुढेही चालूच राहणार आहे. त्यामुळं मी म्हटल्याप्रमाणे हे डरपोक पंतप्रधान नरेंद्र मोदी या विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत की डिलिमिटेशनच्या सगळ्या भानगडी करण्यामध्ये पावसाळी अधिवेशन खर्ची घालणार आहेत, हा देशाला पडलेला प्रश्न आहे. आत्ताची जी माहिती येत आहे की जगभरामध्ये या आंदोलनाचे पडसाद उमटत आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींना त्यांच्या काळजामध्ये नक्कीच धसका बसला असणार आहे, कारण लंडनमध्ये सुद्धा भारतीय लोकांनी रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. जगभरातून या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे आणि दिल्लीतलं हे आंदोलन आता जगाचं लक्ष वेधून घेणार आहे, हे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका राहिलेली नाही. त्यामुळे एका बाजूला SIRचं सर्वेक्षण अनेक राज्यांमध्ये सुरू आहे, दुसऱ्या बाजूनं डिलिमिटेशनचं मुद्दा सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा ऐरणीवर आलेला विषय आहे तो विद्यार्थी आंदोलन. या विद्यार्थ्याला तुम्ही राजकारणाच्या पलीकडे बघा, कारण अजूनही कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता या आंदोलनामध्ये सहभागी जरी झालेला असला तरी त्यांच्याकडं या आंदोलनाचं नेतृत्व नाही. नेतृत्व आहे ते सोनम वांगचुक यांच्याकडं, अभिजित दिपके यांच्याकडं आणि कॉक्रोच जनता पार्टीकडं. त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना राजकीय लेबल लावून या आंदोलनापासून पळ काढू शकत नाही. जाता जाता शेवटचा मुद्दा मी अत्यंत जबाबदारीने स्पष्ट करतो की त्या विषयावर आम्ही बोलणार आहोत की ज्या पक्षावर देव, देश आणि धर्म या 3 मुद्द्यावर आपण भरोसा ठेवला होता, त्यांनी खरंच देवाला न्याय दिला आहे का, देशाला न्याय दिला आहे का आणि धर्माला तरी न्याय दिलेला आहे का, याच्यावर आपण सविस्तर चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की करणार आहोत. त्यामुळं हाही व्हिडिओ आणि पुढचा व्हिडिओ आपण आवर्जून पहा आणि पाहत राहा. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.